जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. पेत्राचे पहिले पत्र 3 अध्याय 13 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. अन्याय सोसून ख्रिस्ताने घालून दिलेले उदाहरण. तुम्ही चांगल्याची आस्था बाळगणारे असाल तर तुमचे वाईट करणारा कोण? परंतु नीतिमत्वामुळे तुम्हाला दुःख जरी सोसावे लागले तरी तुम्ही धन्य. त्यांच्या भयाने भिवू नका व घाबरू नका, तर ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा. तरी ते सौम्यतेने व भिडस्तपणे द्या, ते सद्भाव धरून द्या, ह्यासाठी की तुमच्या विरुद्ध बोलणे चालले असता ख्रिस्तात तुमचे जे सद्वर्तन त्यावर आक्षेप घेणाऱ्यांनी लज्जित व्हावे. कारण चांगले करूनही तुम्ही दुःख सोसावे अशी देवाची इच्छा असली तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे. कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल म्हणजे नीतिमान पुरुष आणि अनितिमान लोकांकरिता एकदा मरण सोसले. तो देहरूपात जीवे मारला गेला आणि आत्म्यात जिवंत केला गेला. त्या आत्म्याच्या द्वारे त्याने जाऊन तुरुंगातील आत्म्यांना घोषणा केली. हे आत्मे म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसात तारू तयार होत असता देव सहन करीत वाट पाहत होता, त्यावेळी ज्यांनी त्याची आज्ञा अवमानली तेच ते होत. त्या तारवात केवळ 8 जण पाण्यातून वाचविण्यात आले. त्याच्या लाक्षणिक अर्थाने आता बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुमचे तारण करीत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुवून टाकणे नव्हे, तर शुद्ध भावाने देवाचे ऐकणे असा आहे. तो येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि आता देवाच्या उजवीकडे आहे आणि त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेवले आहेत. वाचलेले वचन देवबाप आशीर्वादित करो. आमेन. खरोखर ह्या वचनाद्वारे देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू आणि खरोखर हे वचन आम्ही आमच्या जीवनामध्ये घेऊ. या वचनावरती आपण मनन करू, कारण देवाचं वचन आमच्यापर्यंत सरळ आलेलं आहे. 21 वचन सांगतं की त्याच्या लाक्षणिक अर्थाने आता बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या द्वारे तुमचे तारण करत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुवून टाकणे नव्हे, तर शुद्ध भावाने देवाचे ऐकणे असा आहे. आणि खरोखर आम्हाला आमच्या जीवनामध्ये शुद्ध भावाने देवाचा आवाज ऐकायचा आहे. देवाने ज्या गोष्टी आम्हाला त्याच्या पवित्र शास्त्रात सांगितल्यात त्या सर्व आमच्या जीवनामध्ये घेऊन त्याचं सर्व ऐकायचं आहे. आणि खरोखर हे वचन आमच्यासाठी आशीर्वादित आहे आणि या वचनावरती आम्ही मनन करू. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. प्रिय प्रभूजी, पुन्हा एकदा या दिवसाची सुरुवात करत असताना या सकाळच्या समय, पहाटच्या समय, प्रिय प्रभू येशू, तू आम्हाला प्रार्थनेची संधी दिली त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, आज कितीतरी लोकांना प्रभू आज हा दिवस पाहावयास भेटला नाही, परंतु तुझी कृपा, तुझी दया, तुझं प्रेम आम्हा प्रत्येकावरती आहे. म्हणून आज आमच्या जीवनामध्ये हा नवीन दिवस तू जोडलास त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, आमच्या मनामधील असणाऱ्या सर्व वाईट गोष्टी, हृदयातील असणाऱ्या सर्व वाईट गोष्टी, प्रिय प्रभू येशू, सर्व पापांची, अपराधांची तू आम्हा प्रत्येकाला, मला तू क्षमा कर. आणि प्रिय प्रभू येशू, पवित्र मन, पवित्र हृदय, पवित्र शुद्ध आचरण यामध्ये तू आम्हाला वाढव आणि तुझं गौरव दे. कारण प्रिय प्रभू येशू, तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू, तू आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या सर्व गोष्टी तू आम्हाला पुरवल्यास त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, सर्व वाईट गोष्टीपासून तू आम्हाला दूर ठेव.
प्रिय प्रभू येशू, आम्ही सर्वजण काम करत असताना आमच्या प्रत्येकाच्या कामामध्ये तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर हो पित्या परमेश्वरा. आणि प्रिय प्रभू येशू, आज आम्ही प्रार्थना करत आहोत जे बेरोजगार तरुण आहेत, त्या तरुणी आहेत प्रभू, त्यांना सुंदर असे जॉब तू दे प्रभू. त्यांचा बेरोजगारीपणा तू काढून टाक, त्यांच्यातील निराशा तू काढून टाक, त्यांच्यातील एकटेपणा तू काढून टाक आणि प्रभू त्यांचा ताबा तू घे प्रभू. त्यांच्या आयुष्यामध्ये असलेल्या प्रिय प्रभू येशू निराशा ही तू काढून टाक ओ पित्या परमेश्वरा. आज कितीतरी तरुणी आत्महत्येच्या मार्गावरती आहेत प्रिय प्रभू येशू. त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार आहेत प्रभू, ते सर्व विचार तू काढून टाक. व्यभिचारापासून, अनैतिक वासनांपासून प्रभू, वेगवेगळ्या पापापासून ह्या तरुण पिढीचं आरक्षण तू कर आणि तुझं गौरव होते पित्या परमेश्वरा. प्रभू, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर आहे प्रिय प्रभूजी. आमचा देश आणि प्रिय प्रभू आमच्या देशातील सर्व राज्य घटक राज्य आणि प्रिय प्रभू जिल्हे, गाव, वाडी, वस्ती आणि प्रिय प्रभू या सर्व तुझ्या पवित्र चरणात समर्पित करत आहे. माझ्या देशाला सर्व अनैतिकतेपासून, सर्व वाईट गोष्टीपासून प्रिय प्रभू तू वाचव आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, तुझ्या पवित्र हातांचा तू स्पर्श कर हो पित्या परमेश्वरा. या सकाळच्या समय आम्हा प्रत्येकास संगती तू बोल, विशेष करून प्रिय प्रभू प्रत्येक दास, दासी आणि प्रिय प्रभू तुझ्या लोकांवरती तू दया कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. ओ हालेलुया, थँक्यू जीसस, स्तुती धन्यवाद येशू दे बाबा. तू स्वर्गामध्ये सिंहासनारूढ परमेश्वर आहे ओ पित्या परमेश्वरा. तू आमच्या जीवनामध्ये उतरून ये, आम्ही तुझ्यावरती भरोसा ठेवून, विश्वास ठेवून चालावं यासाठी प्रिय प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर प्रिय प्रभूजी. आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे, राजांचा राजा तू आहे, प्रभूंचा प्रभू तू आहे. तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझं गौरव होऊ दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बाबा. तू पवित्र परमेश्वर आहे. हालेलुया, थँक्यू जीसस प्रिय प्रभू येशू. प्रभू, आज दिवसभर होणाऱ्या सर्व उपास, प्रार्थना, सर्व कामकाज प्रिय प्रभू लोकांचे प्रवास, प्रिय प्रभू तुझ्या लोकांचे प्रवास प्रभू, त्यांचं कामधंदे, उद्योगधंदे, या सर्व व्यवस्था तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर प्रिय प्रभूजी. सर्व अपघात यापासून अनेक लोकांचं तू रक्षण कर ओ पित्या परमेश्वरा. सर्व साथीच्या आजारापासून, विकारापासून प्रत्येकाचं तू रक्षण कर प्रिय प्रभू येशू. आमच्यापर्यंत कोणतीही शारीरिक व्याधी येऊ देऊ नको, कोणत्याही आध्यात्मिक व्याधी येऊ देऊ नको. आणि प्रिय प्रभू आमचं जीवन शुद्ध आणि पवित्र तू ठेव देवा. तुझ्या वचनामध्ये, तुझ्या पवित्रतेत प्रत्येकाला वाढण्यासाठी तू प्रत्येकाला तू सहाय्य, मार्गदर्शन कर प्रभू. ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची केलेली आहे प्रभू. तू आमच्या प्रत्येकास संगती तू बोल आणि तुझं गौरव होऊ दे प्रभू. ही सकाळची वेळ आम्ही तुझ्या चरणाजवळ समर्पित करीत आहोत. हे देवा, तू पवित्र परमेश्वर आहे, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू तू आहेस. हे देवा पा, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा जिवंत परमेश्वर तू आहे प्रभू. आमच्या सर्वांच्या गरजा, अडचणी या सर्व तुला ठाऊक आहे प्रभू. त्या सर्व गरजा तुझ्या पवित्र भांडारातून तू आम्हा प्रत्येकाला तू पुरवून दे प्रभू. जे आर्थिक अडचणीमध्ये आहे, आध्यात्मिक अडचणीमध्ये आहे, अनेक लोकांच्या जीवनामध्ये भयानक आजार आहेत, त्या सर्व गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू प्रभू. सर्व दुष्टात्म्यांचे बंधन येशूच्या नावाने निघल्या जाऊ दे. होय प्रभू, तू पवित्र परमेश्वर आहे. तू आमच्या संगती तू बोल आणि तुझ्या नावाचं गौरव दे. थँक्यू जीसस, स्तुती धन्यवाद येशू दे बाबा. पवित्र प्रभू येशू तू दया कर, तुझं गौरव दे. थँक्यू जीसस, स्तुती धन्यवाद येशू दे बाबा. तू आमच्यावरती तू दया कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बाबा. पवित्र प्रभू येशू तू दया कर आणि तुझं गौरव. आज दिवसभरातील सर्व उपास, प्रार्थना सभा
तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर. आमचं जीवन, आमचं देश आणि देशातील सर्व व्यवस्था तू आशीर्वादित कर. तुझं कौरव दे प्रभू. कोणाचाही नाश होऊ नये, तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं ही अशी तुझी इच्छा आहे. आम्ही तुझ्यावरती भरोसा ठेवून चालावं, तुझ्या मार्गावर चालावं, यासाठी प्रभू तू आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर. प्रभू, या सकाळच्या समय प्रभू लहान पोरापासून तर थेट वडीलधाऱ्या व्यक्तींपर्यंत प्रिय प्रभू येशू, तू प्रत्येकाला तू स्पर्श कर, स्पर्श कर, स्पर्श कर, स्पर्श कर. सर्व बंधन निघून जात आहे प्रभू, निघून जात आहे. प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि तुझं गौरव होते. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र हातामध्ये घे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणत आहे, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर ह्या क्रमांकावरती संपर्क साधा. 97 30 30 16 68. पुन्हा सांगतो, 97 30 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. आमेन. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो आणि आजचा दिवस सुखाचा, समाधानाचा, लाभाचा आणि जिवंत देवाच्या सामर्थ्याच्या लाभाचा जाओ. आमेन.